वेलकम टू अपस्किल अकॅडमी. या लेक्चरमध्ये आपण पोलीस भरतीला विचारलेले प्रश्न बघणार आहोत. काळकाम विभागचे. मुंबई शहर 2024ला विचारलेला पहिला प्रश्न आहे. अखिल 24 दिवसात एक काम पूर्ण करू शकतो. अनुपम तेच काम 12 दिवसात पूर्ण करू शकतो. जर दोघांनी एकत्र काम केले तर ते किती दिवसात पूर्ण होईल? मग आपल्याला माहिती आहे शॉर्टकट काय करायचं, वरी दोघांचा गुणाकार करायचा. वरी दोघांचा गुणाकार. अनिलला 24 दिवस लागलेत आणि अनुपमला 12 दिवस लागलेत. खाली दोघांची बेरीज करायची. 4 आणि 2 6, 2 आणि 1 3. तर दोघांना किती दिवस लागतील येऊन जाईल. 12 1 12, 12 त्रिक 36, 3 1 3, 3 8 24. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असेल 8 दिवस. हाच प्रश्न तुम्ही एलसीएम न करू शकता. बघा, अनिलला 24 दिवस लागलेत, अनुपमला 12 दिवस लागलेत. ह्यांचा काय घ्यायचा, एलसीएम घ्यायचा. ते टोटल वर्क असेल. टोटल वर्क किती झालं 24. मग एफिशियन्सी किती येईल 24 1 24 आणि 12 2 24. हे अखिलला लागलेत आणि हा जो आहे तो अनुपमला लागलेत. मग मला सांगा, काम आहे 24 युनिटचं, दोघाला करायचे. दोघांची एफिशियन्सी 2 आणि 1 3. तर 3 1 3, 3 8 24. किती दिवस लागतील 8 दिवस. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असेल 8 दिवस. नेक्स्ट क्वेश्चन आहे, लातूर पोलीस 2024ला विचारलाय. ए आणि बी न जर सोबत काम केलं तर ते 20 दिवसात होते. बी आणि सी न सोबत केलं तर 15 दिवसात होते. सी आणि ए न जर सोबत केलं तर 12 दिवसात होते. तर एकट्या एला ते काम करायला किती दिवस लागतील? सगळ्यांचं एलसीएम घेऊ. ते टोटल वर्क असेल. टोटल वर्क असेल 60. एफिशियन्सी किती येईल 20 त्रिक 60, 15 चौक 60 आणि 12 पंचे 60. बघा, प्रत्येक जण 2 वेळेस आहे म्हणून एफिशियन्सी काय असणार आहे 2A प्लस 2B प्लस 2C. ऍड करा. 5 आणि 4 9, 9 आणि 3 12. जर ह्याच्यातून 2 कॉमन काढले तर एबीसीची एफिशियन्सी भेटून जाईल. एबीसीची एफिशियन्सी किती येईल मग? इकडले 2 इकडे भागाकारात जाणार. तर A प्लस B प्लस C इज इक्वल्स टू 12/2. म्हणून एबीसीची जी एफिशियन्सी आली ती किती आली 6 आली. आपल्याला कोणाचं विचारलं, एकट्या एचं विचारलंय. तर ज्याचं विचारलं त्याला जशाला तसं ठेवा. बी आणि सीची एफिशियन्सी पुट करा. बी आणि सीची एफिशियन्सी किती आहे 4 आहे. इक्वल्स टू तिघांची एफिशियन्सी 6 आहे. तर एची एफिशियन्सी किती येईल 6 - 4. म्हणून एची एफिशियन्सी आली 2. जर एची एफिशियन्सी 2 आली तर काम किती आहे 60 युनिटचं काम करायचे. एला करायचे 2च्या एफिशियन्सीनं 60 युनिटचं काम करायला एला किती दिवस लागतील तर 30 दिवस. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असेल 30. ऑप्शन नंबर ए. नेक्स्ट क्वेश्चन, लातूर पोलीस 2024ला विचारलाय. 15 मजूर रोज 8 तास काम करून MDHचा फॉर्म्युला आहे M1 D1 H1 डिवायडेड बाय W1 इक्वल्स टू M2 D2 H2 डिवायडेड बाय W2. ह्याच्यातलं M म्हणजे नंबर ऑफ मॅन असतील, माणसं स्त्रिया, ठीक आहे. D म्हणजे दिवस, H म्हणजे तास आणि W म्हणजे वर्क. ह्याच्यातलं जे दिलं ते पुट करायचं. 15 मजूर म्हणजे M ची व्हॅल्यू आहे 15 मजूर रोज 8 तास काम करायले. तास आहेत आणि किती दिवसात 18 दिवसात काम पूर्ण करायले. ते विचारले तुम्हाला 16 मजूर रोज 9 तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील. म्हणजे D2 ची व्हॅल्यू काढायची. W ची व्हॅल्यू माहित नाही तर दिलं नसेल, जेवढं दिलं तेवढंच पुट करायचं तुम्हाला. मग किती येईल बघा, 9 1 9, 9 2 18, 8 1 8, 8 2 16. हे 2 2 कटलं म्हणून आन्सर किती आलं 15. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असेल 15 दिवस. ऑप्शन नंबर सी. नेक्स्ट क्वेश्चन, धुळे पोलीस 2024ला विचारलाय. MDHच्याच फॉर्म्युल्यावर आहे बघा. एक काम 12 माणसे, किती माणसं 12 माणसं 16 दिवसात पूर्ण करायला. फॉर्म्युला काय M1 D1 इक्वल्स टू M2 D2. मग 12 माणसं 16 दिवसात काम करायलेत तर 8 माणसं किती दिवसात पूर्ण करतील. 8 1 8, 8 2 16, 12 × 2 म्हणजे किती दिवस लागतील 24 दिवस. म्हणजे या क्वेश्चनचा आन्सर असेल 24 दिवस. ऑप्शन नंबर ए. धुळे पोलीस 2024ला विचारलाय. एक भोवरा एका सेकंदामध्ये, बघा सेकंदाखाली सेकंद लिहू आपण आणि फेऱ्याखाली फेऱ्या लिहू. एक भोवरा एका सेकंदामध्ये किती फेऱ्या मारते 8 फेऱ्या मारते. 1 मिनिट 20 सेकंद. मग 1 मिनिट म्हणजे किती झाले सेकंदामध्ये 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद आणि वरचे 20 सेकंद म्हणजे टोटल सेकंद किती झाले 80 सेकंद. तर 80 सेकंदामध्ये किती फेऱ्या मारेल विचारले. तर किती येईल मग हे 80 × 8, 8 0 0 8 8 64 म्हणजे किती फेऱ्या होतील 640. ऑप्शन नंबर बी. नेक्स्ट क्वेश्चन, जळगाव पोलीस 2024ला विचारलाय. एक भिंत बांधण्यास 8 मजुरांना, तोच फॉर्म्युला M1 D1 H1 डिवायडेड बाय W1 इक्वल्स टू M2 D2 H2 डिवायडेड बाय W2. ह्याच्यातलं जे दिलं ते पुट करायचं. एक भिंत बांधण्यास 8 मजुरांना, M1 ची व्हॅल्यू 8 आहे. किती दिवस लागलेत 15 दिवस लागलेत. तर तेच काम करण्यासाठी 5 मजुरांना किती दिवस लागतील. मग 5 1 5, 5 त्रिक 15, 8 त्रिक 24 दिवस. म्हणून किती दिवस लागतील 24 दिवस. म्हणजे या क्वेश्चनचा आन्सर असेल ऑप्शन नंबर सी. नेक्स्ट क्वेश्चन, अमरावती पोलीस 2024ला विचारलाय. जर 7 व्यक्ती एखादे काम 12 दिवसात पूर्ण करत असतील, तोच फॉर्म्युला आपला M1 D1 H1 डिवायडेड बाय W1
इक्वल्स टू M2D2H2 डिवायडेड बाय W2. किती व्यक्ती? 7 व्यक्ती 12 दिवसात एक काम पूर्ण करायला. तर विचारले त्याच कामाच्या दुप्पट काम करायचे. मग W2 ची व्हॅल्यू होता दुप्पट काम 8 दिवसात पूर्ण करण्यासाठी आधी मान काढून घेऊ किती लागतील ती. किती अतिरिक्त माणसं लागतील 8 दिवसात काम करायचे. बे एक बे, बे चौक 8, 4 एक 4, 4 त्रिकोण 12, 7 त्रिक 21. M2 ची व्हॅल्यू 21 आली. तुम्हाला ऑप्शनमध्ये 21 पण दिसत असेल, पण आन्सर 21 नाही. क्वेश्चनमध्ये काय विचारले? किती अतिरिक्त माणसे लागतील असं विचारले. पहिल्यांदा किती लागत होते? पहिल्यांदा 7 माणसं होती, आता 21 लागलेत. म्हणजे एक्स्ट्रा किती लागलेत? 21 मायनस 7, 11 तो 7 गेले 4, म्हणजे एक्स्ट्रा किती लागतील? 14. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असेल 14, ऑप्शन नंबर ए. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 3 कामगारांना एका आठवड्याची मजुरी 840 रुपये आहे, तर एका कामगाराची 5 दिवसांची मजुरी किती? तोच फॉर्म्युला आपला M1D1 डिवायडेड बाय W1 इक्वल्स टू M2D2 डिवायडेड बाय W2. W2 म्हणजे आता इथं मजुरी दिली बघा. किती कामगार आहेत? 3 कामगार. एक आठवडा म्हणजे 7 दिवस. 7 दिवसांची मजुरी किती? 840 रुपये. तर एका कामगाराची 5 दिवसांची मजुरी किती हे W2 काढायचे आपल्याला. मग 7 न कॅन्सल होईल बघा. 7 एक 7, एक उरला 14 झाले, 7 दोन्ही 14 आणि हा 0. 3 एक 3, 3 चौक 12, 40 म्हणजे किती येईल बघा. 40 गुणिले 5 इक्वल्स टू W2. 5 0 0 पाऊण चौक 20, म्हणून किती आला आन्सर? 200. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असेल 200, ऑप्शन नंबर बी. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मेरा भाईंदर पोलीस 2024 ला विचारला, एका शेतातील शेंगा काढण्याचे काम 15 स्त्रिया, तोच फॉर्म्युला आहे आपला M1D1 इक्वल्स टू M2D2. किती स्त्रिया आहेत बघा? 15 स्त्रिया 8 दिवसात पूर्ण करतात, तर तेच काम 6 दिवसात पूर्ण करायचे असल्यास किती स्त्रिया कामावर असाव्या? बरोबर आहे. किती येईल बघा? 15 गुणिले 8 भागिले 6 इक्वल्स टू D2. 15 8 20चे 120 भागिले 6 इक्वल्स टू D2. किती येईल मग? 6 एक 6, 6 दोन्ही 12, म्हणून किती आलं? किती स्त्रिया असाव्या लागतील बघा. स्त्रियांची व्हॅल्यू काढायची आपल्याला. हे 6 दिवसाची व्हॅल्यू दिलेली आहे, म्हणजे M2 ची व्हॅल्यू काढायची. हे M2 ची व्हॅल्यू असणार आहे. म्हणजे इथे किती स्त्रिया लागतील आता? 20 लागतील. बरोबर आहे. तर या पद्धतीनं ह्या क्वेश्चनचा आन्सर असेल किती? 20, ऑप्शन नंबर सी. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पालघर पोलीस 2024 ला विचारलाय, 15 सेकंदात 2 रुमाल शिवून होतात. किती सेकंदात? 15 सेकंदात 2 रुमाल शिवून होतात. असे पाऊण तास म्हणजे 45 मिनिट असते. मग मला सांगा हे सेकंदात दिलं तर सेकंदात कन्व्हर्ट करावं लागेल. 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद, तर 45 मिनिट म्हणजे किती सेकंद झाले? 0, 6 पंचे 30, हातचे आले 3, 6 चौक 24 आणि 3 27, म्हणजे 2700 सेकंद. तर हे 2700 सेकंदात किती रुमाल शिवून होतील याची व्हॅल्यू काढायची आपल्याला. बघा क्रॉसमध्ये मल्टिप्लाय करू आपण. 2 गुणिले 2700 इक्वल्स टू 15 गुणिले W2. मग हे 2 गुणिले 2700 डिवायडेड बाय 15 इक्वल्स टू W2. 3 न कॅन्सल होईल, 3 5 15, 3 9 27, हे 900 आलं. 5 न कॅन्सल होईल, 5 1 5, 4 उरले 40 झाले, 5 8 40, 180 गुणिले 2 इक्वल्स टू W2, म्हणून आन्सर आलं 360. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असेल 360, ऑप्शन नंबर ए. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पालघर पोलीस 2024 ला विचारलाय, मातीचा एक ढीग हलवण्याचे काम 15 माणसे किती दिवसात? 20 दिवसात करतात. तेच काम 12 माणसे किती दिवसात करतील? दिवस काढायचे. बरोबर आहे. किती मग? 15 गुणिले 20 भागिले 12 इक्वल्स टू D2. 3 न कॅन्सल होईल, 3 5 15, 3 चौक 12, 4 25 आणि 5 गुणिले 5 किती दिवस लागतील? तर 25 दिवस लागतील. म्हणून आन्सर असेल ऑप्शन नंबर सी. नेक्स्ट क्वेश्चन आहे, वर्धा पोलीस 2024 ला विचारलाय, 6 पुरुष किंवा 8 मुले. आता ह्याला एक तुम्हाला ट्रिक सांगतो मी. पुरुषांच्या खाली पुरुषांची संख्या लिहायची, मुलांच्या खाली मुलांची संख्या लिहायची. किती पुरुष होते? 6 पुरुष. किती मुलं होते? 8 मुलं. पुन्हा 7 पुरुष आणि किती मुले? 12 मुले. सुरुवातीला जे दिलंय त्यांचा गुणाकार करायचा होते. बघा 6 पुरुष 8 मुले किती दिवसात? 24 दिवसात. हे तुमचं पूर्ण काम झालं. आणि विचारलंय 7 पुरुष आणि 12 मुले किती दिवसात करतील. आता जे क्रॉसमध्ये मल्टिप्लाय करायचं, ह्यांची बेरीज करून खाली लिहायचं. 7 8 56 प्लस 12 सखून 72, 6 गुणिले 8 गुणिले 24, खाली बेरीज करा. 6 2 8, 7 5 12, 128. 4 न कॅन्सल होईल, 4 त्रिकोण 12, 4 दोन्ही 8, त्याच्यानंतर 4 सख 24,
पुन्हा 8 1 8, 8 चौक 32, 6 गुणिले 6 36, 36 भागिले 4 म्हणजेच किती दिवस लागतील? 4 9 36, 9 दिवस. या क्वेश्चनचा आन्सर असेल 9 दिवस. नेक्स्ट क्वेश्चन बीड पोलीस 2024 ला विचारलाय. 15 मजूर एक काम 36 दिवसात पूर्ण करतात, तेच काम 27 दिवसात पूर्ण करण्यासाठी किती मजूर वाढवावे लागतील? मजुरांची संख्या काढायच्या. 15 गुणिले 36 भागिले 27 इक्वल्स टू m2. 3 न कॅन्सल होईल, 3 9 27, 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 5 15, किती आलं बघा? 3 1 3, 3 चौक 12, पाऊण चौक 20. आता मजूर लागलेत 20, किती वाढवावे लागतील असं विचारले. सुरुवातीला किती मजूर लागत होते? 15, आता 20 लागलेत, म्हणजे किती वाढवावे लागतील? 20 - 15 म्हणजे 5 मजूर वाढवावे लागतील. म्हणजे क्वेश्चनचा आन्सर असेल 5, ऑप्शन नंबर बी. नेक्स्ट क्वेश्चन कोल्हापूर पोलीस 2024 ला विचारलाय. 12 व्यक्तींना एक काम पूर्ण करण्यासाठी 21 दिवस लागतात, तर 14 व्यक्तींना तेच काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील? 7 न कॅन्सल होते, 7 3 21, 7 2 14, बे 1 बे, बे 2 12, 6 गुणिले 3 म्हणजेच किती दिवस लागतील? 6 3 18 दिवस लागतील. या क्वेश्चनचा आन्सर असेल 18, ऑप्शन नंबर बी. नेक्स्ट क्वेश्चन आहे गडचिरोली पोलीस 2024 ला विचारलाय. जर 4 माणसे 20 दिवसात, फॉर्म्युला तोच आहे आपला, m1 d1 डिवायडेड बाय w1 इक्वल्स टू m2 d2 डिवायडेड बाय w2. किती माणसं आहेत? 4 माणसं. किती दिवसात? 20 दिवसात. आता ही वर्क किंवा वेजेस असतं, तर किती रुपये कमवलेत? 3600 रुपये. ही w1 ची व्हॅल्यू आहे 3600. तर 10 माणसे 20 दिवसात किती रुपये कमवतील? म्हणजे w2 ची व्हॅल्यू काढायच्या. बघा, हा शून्य कटला, हा शून्य कटला, त्याच्यानंतर आपलं 4 न भाग जाते, 4 1 4, 4 9 36, हे 2 शून्य. त्याच्यानंतर तुमचं अजून 2 न कॅन्सल होते बघा, 42 10 20, राहिलं काय? 900 गुणिले 10 इक्वल्स टू w2 म्हणजे किती कमवतील? तर 9000 रुपये कमवतील. म्हणजे या क्वेश्चनचा आन्सर असेल 9000, ऑप्शन नंबर ए. नेक्स्ट क्वेश्चन आहे गडचिरोली चालक 2024 ला विचारलाय. 12 दिवसात 10 मजूर जेवढे काम करतात, 12 दिवसात 10 मजूर जेवढे काम करतात तेवढेच काम 8 मजूर किती दिवसात करतील? तोच फॉर्म्युला आपला, m1 d1 इक्वल्स टू m2 d2. 12 गुणिले 10 भागिले 8 इक्वल्स टू d2. 4 न कॅन्सल होईल, 4 2 8, 4 3 12, बे 1 बे, बे 5 10, 5 गुणिले 3 म्हणजे किती? 15 दिवस लागतील. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असेल 15, ऑप्शन नंबर बी. नेक्स्ट क्वेश्चन पुणे SRPF 2024 ला विचारलाय. यम ला एक काम करण्यासाठी 6 तास लागतात. जर त्याने n सोबत काम केले, म्हणजे m आणि n दोघांनी मिळून काम केलं, तर ते काम 3 तासात होतंय. तर एकट्या n न केलं तर किती दिवसात होईल? हा क्वेश्चन आपण शॉर्टकटनं सॉल्व्ह करू शकतो. वरी दोघांचा गुणाकार करायचा आणि एकट्याचं विचारलं असेल तर खाली वजाबाकी करायची. तर 6 मधून 3 गेले, 3 उरले, तर एकट्या n ला किती दिवस लागतील? 3 3 कटलं, म्हणजे एकट्या n ला 6 दिवस लागतील. या क्वेश्चनचा आन्सर असेल 6. LCM न सुद्धा हा क्वेश्चन सॉल्व्ह करता येते. 6 आणि 3 चा LCM किती? 6. टोटल वर्क झालं. इफिशियन्सी 6 1 6, 3 2 6. मग मला सांगा m आणि n ची इफिशियन्सी, m प्लस n ची इफिशियन्सी 2 आहे, त्याच्यामध्ये m ची इफिशियन्सी 1 आहे, तर n ची इफिशियन्सी किती असेल? 2 - 1, बरोबर आहे. म्हणजे n ची इफिशियन्सी किती झाली? 1. मग 6 युनिटचं काम करा, 1 च्या इफिशियन्सीला याला किती दिवस लागतील? तर 6 दिवस लागतील. याही पद्धतीनं करता येईल. नेक्स्ट क्वेश्चन नागपूर SRPF 2024 ला विचारलाय. मुकेश एक काम 15 दिवसात पूर्ण करतो, अनिल तेच काम 20 दिवसात पूर्ण करतो. जर अनिलने 8 दिवस काम केले, टोटल काम काढून घेऊ आधी, किती आहे? 60 हे टोटल वर्क झालं. इफिशियन्सी 15 चौक 60 आणि 20 त्रिक 60. बघा, जर अनिलने 8 दिवस काम केले, एकट्या अनिलने 8 दिवस केले, अनिल एका दिवसामध्ये 3 लाडू खाते, तर अनिलनं 8 दिवसात किती लाडू खाल्ले असतील? 8 त्रिक 24, टोटल लाडू होते 60, म्हणजे ते टोटल वर्क होतं. 60 मधले 8 दिवसामध्ये 24 खाल्ले, म्हणजे उरले किती? 60 मधून 24 गेले, 10 तून 4 गेले, 6 उरले, 5 मधून 2 गेले, 3 उरले. हे उरलेलं असणार आहे काम 36. आता उरलेलं काम मुकेशला करायचे. मुकेश एका दिवसामध्ये 4 युनिटचं काम करते. हे उरलेलं 36 युनिटचं काम 4च्या इफिशियन्सीनं करण्यासाठी मुकेशला किती दिवस लागतील? तर 36 भागिले 4 म्हणजे 4 1 4, 4 9 36, 4 1 4, 4 9 36. म्हणजे उरलेलं काम करण्यासाठी मुकेशला किती दिवस लागतील? तर उरलेलं काम करण्यासाठी मुकेशला 9 दिवस लागतील. किती दिवस? 9 दिवस, ऑप्शन नंबर बी. धन्यवाद.